हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रचंड आणि विराट असा बंजारा समाजाचा मोर्चा निघाला होता। पाऊस असताना देखील हे सगळे बंजारा बांधव विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयावरती आले होते। नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही मागणी केलेली, आज आक्रमक झालेला समाज आहे, काय नेमकं सरकारला सांगणं असेल? समाज जो एकाकी आक्रमक झालेला नाही, त्याच्या पाठीमागं कारण आहे। म्हणजे या देशातील सामाजिक राजकीय न्याय व्यवस्थेने सातत्याने बंजारा समाजावर अन्याय केलेला आहे आणि आज आम्ही जी मागणी घेऊन मोर्चा काढलेला आहे ती मागणी अतिशय न्यायिक आणि संविधानिक आहे की बंजारा समाजाला महाराष्ट्रातील एसटीचं आरक्षण मिळावं। कारण की आम्ही एकाएकी मागणी करत नाही, गेली 35-40 वर्षापासून या मागणीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे। भले आंदोलनं छोटी केली असेल आम्ही, परंतु मागणी सातत्याने करीत होतो, परंतु शासनाने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली, हे सर्वात मोठं दुर्दैव। म्हणून आक्रमक झालेला हा समाज आहे। मात्र आज या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देखील दिला। यामध्ये धनंजय मुंडे देखील आले होते। त्यांनी भाषण करत असताना वंजारा आणि बंजारा एक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। काय नेमकं त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया असेल? नाही, ज्या लोकप्रतिनिधींनी बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून पाठिंबा दिला आहे, आम्ही त्यांचे अतिशय हार्दिक आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे साहेब जे भाषणात बोलले बंजारा एक आहे, तर इथं आदरणीय वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हयात असताना त्यांच्या प्रत्येक राजकीय लढाईमध्ये बंजारा समाजाने अतिशय एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी पाठिंबा त्यांना दिलेला आहे, त्यांना राजकीय आणि सामाजिक ताकद दिलेली आहे। त्या अर्थाने बीड जिल्ह्यातील बंजारा समाज सामाजिकदृष्ट्या एक प्रेमाचे नाते आम्ही सहज म्हणत असतो, आपण एक आहोत। परंतु त्यामध्ये त्यांनी दाखला देत असताना तमिळनाडू आणि कर्नाटकचा दिला की त्या ठिकाणी आम्ही सुद्धा एसटीमध्ये आहेत। नाही, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तिथं बोलावं ना। एसटी ते जर असतील ना तर त्यांना आम्ही विरोध करायचं काही कारण नाही, परंतु आजचा मोर्चा बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी काढण्यात आलेला होता। आपले जे बंजारा बांधव आहेत त्यांनी संताप देखील व्यक्त केला आणि धनंजय मुंडे यांनी ते वाक्य मागं घ्यावं अशा घोषणाबाजी देखील केली। नाही, ठीक आहे, भावनेच्या भरात बोलताना कदाचित त्यांचा हेतू तसा नसावा। राजकीयदृष्ट्या इथं बीड जिल्ह्यातील बंजारा समाज मुंडे परिवारावर प्रचंड प्रेम करतो, त्या अर्थाने ते बोलले असेल। मात्र आमच्या ताटातलं घेतलं जातं, या अगोदर देखील 2.5% घेतलं आणि आता परत आणखी आम्ही जर एसटीमध्ये चालला असेल तर परत तुम्ही त्याला कशाला हे करता, अशी देखील मागणी केली जाते। 100% आदरणीय सुधाकररावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब विरोधी पक्षनेते असताना 2% आरक्षण आमच्या सुधाकरराव नाईक साहेबांनी वंजारी समाजाला दिलेला आहे। तो इतिहास झालेला आहे, त्याची पुनरावृत्ती तरुणाला नाही आवडणार। तरुणाचं जे रोष असेल ना तर त्या तरुणाचा रोष जो आहे ते खरं आहे। बंजारा एक नाही का, आता त्यांच्या राहण सहन, बोली भाषा, त्याचबरोबर संस्कृती हे सगळी वेगळी आहे। मग अशा पद्धतीने धनंजय मुंडेचं वक्तव्य आहे, त्यावरती काय प्रतिक्रिया असेल? नाही, वंजारी आणि बंजारी वेगळेच आहेत ना, कारण की आमच्या समाजामध्ये पांबडी घालतात, वंजारीमध्ये थोडंच पांबडी ते घालतात आणि आमचं समजा समाज डोंगराळ भागात राहतं ना पूर्ण, आणि ऊस तोडणारा आमचाच समाज आहे। आम्ही आपल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे आता। मात्र धनंजय मुंडेंनी पाठिंबा देत असताना एक आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। नाही, वंजारी आणि बंजारी वेगळे आहेत ना, चुकीचं वक्तव्य। हा, हे चुकीचं वक्तव्य आहे। बंजारा समाज आणि वंजारा समाजाचा कुठलाच काही संबंध येत नाही, फक्त एक राजकीय पाठिंबा दिला, राजकीय पाठिंबा देता वेळेस आज तुम्ही जर वंजारी बंजारा जर एक जर समजा, हा 1960 पासूनचा इतिहास आहे। हा मराठवाडा जो ज्यावेळेस आंध्र कर्नाटकमध्ये होता त्यावेळेसपासून हा बंजारा समाज आदिवासीमध्ये आहे। आज 73 वर्ष झाले। ह्या समाजाच्या ज्या सवलती आहेत, ह्या सवलती सरकारने न देता ह्या समाजावर पूर्ण अन्याय केलेला आहे। आता 5% तुम्हाला अगोदर आरक्षण होतं, त्यातलं 2.5% 2% आरक्षण नेमकं कोणी हे केलं? हे आमच्या सुधाकरराव काळामध्ये 2% आरक्षण बंजारी समाजाला देण्यात आलं ना, तेव्हापासूनच ह्यांचं चाललं होतं की बाबा हे आम्ही बंजारी आणि बंजारी एक आहेत म्हणून, पण ॲक्च्युली बंजारी आणि बंजारीचा कुठलाच काही संबंध नाही आहे। आम्ही रानामध्ये राहतो, ऊस तोडतो, आज गावाचा आमचा वेगळा संबंध आहे। हे बंजारी समाज हा गावामध्ये राहतो, काही एक संबंध नाही त्यांचा आमचा।
यांचा आमचा वैयक्तिक काही संबंध नाही आहे. हा जो विषय आहे हा विषय एक कुठेतरी मराठवाड्यातल्या ह्याच्यामध्ये आमचा टी समाज येतो. ह्या समाजाच्या पाठीमागं कुठेतरी वंजारी समाज दाखवायचा, आणखी पुढं कुठंतरी काहीतरी ह्याचं बेनिफिट घ्यायसाठी हा सगळा विषय आहे. मात्र अशा पद्धतीने होऊ देणार नाही. काहीच त्यांचा काही अर्थात संबंध नाही. तर व्हायचा विषय काय आहे, ज्यावेळेस 2% दिलं त्यावेळेस आमच्या समाजामध्ये एवढी जागृती नव्हती. नाही तर त्यावेळेसच जर सुधारणा करण्यापर्यंत आम्ही लोकांनी विरोध केला असता. आज आमच्या प्रत्येक लहान मोठ्यांना कळून चुकलं आहे की आमची 2% रिझर्वेशनची जागा ह्या लोकांनी घेऊन टाकली आहे. आणि आज टीमध्ये जर असा काही प्रयत्न होता, परिणाम काय झाला नेमका? परिणाम म्हणजे आमचे लोक आज बेकार आहेत. आज हा वंजारी समाज हा सुशिक्षित आहे, आमच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. आमच्या त्या कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस कॅटेगरीचा वापर होतो, त्या कॅटेगरीचा वापर होता वेळेस VJNT VJNT 2 VJNT 3 हे जे NTC हे येतात, तर ह्या जागा ज्यावेळेस भरल्या जातात, ज्यावेळेस आमच्या समाजाचा कोणी शिकलेला त्या क्वालिटीचा माणूस मिळत नाही, त्यावेळेस त्यांच्या लोकांना त्याच्यामध्ये हे करून घेतलं जातं, भरती करून घेतली जाते. आणि आमचा समाज असाच राहतो. अन्याय होतो तुमचा. अन्याय होता. आज हे 73 वर्षापासून चालू आहे. हा संताप आहे. ताई, तुम्ही मांडत असताना मगाशी आरक्षण का दिलं पाहिजे आणि ST मधून का दिलं पाहिजे याचे 5 मुद्दे मांडले होते. प्रामुख्याने त्यातले 2-3 मुद्दे सांगा. आणि सरकारची ही लढाई आहे शासन दरबारी, आपण कायद्याचे जाणणारे आहात. नेमक्या कुठल्या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या? महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझा नमस्कार. सर, तेव्हा जो मी मुद्दा मांडला की आम्ही कुठलीही अवैध मागणी मागत नाही आहे. जी मागणी मागत आहोत आम्ही ती घटनात्मकरित्या मागणी मागत आहोत. बिकॉज कलम 342नुसार ज्या राष्ट्रपतीच्या ज्या ऑर्डरनुसार आणि तसेच भारत लोकरू शिफारसी 1965नुसार ज्या शिफारशी दिल्या आहे आदिवासी समाज जे निकष दिलेले आहे, त्यामध्ये 5 गोष्टी आहे. त्या म्हणजे मुख्यतः सर्वप्रथम येते आदिम वैशिष्ट्य, दुसरं येते विशिष्ट संस्कृती, तिसरं येते मागासलेपणा, चौथा येते मुख्य गावकऱ्यापासून वेगळं, आणि चौथा येते भौगोलिक अलगाव. तर या 5ही निकषमध्ये सर आम्ही पूर्णपणे बसतो. ते म्हणजे आदिम वैशिष्ट्य जर पाहिलं तर जो आज मी पेहरावा जो टाकून आहे सर, तो आम्ही हस्तकला, बैलगाड्या हे त्याच्या प्रूफ आहे की आदिम वैशिष्ट्य आहे. त्यात हैदराबाद गॅजेटचा देखील उल्लेख केला. यस सर, हैदराबादचं गॅजेटच नाही तर मी त्यासोबत अनेक पुरावे दिले आहे की आमचा बंजारा समाज हा पूर्वीपासूनच, जर मी म्हटलं तर 1590 पासून अकबरच्या काळापासून